तर हे काय कसे आहेत तुम्ही बरे असाल तर आज आपण म्हणजे खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे आपला. ब्लॉग येत नव्हते आपले काही दिवस झाले जॉबच्या कारणामुळे. आणि आज आपण म्हणजे जॉबच्या रिगार्डिंगच आपण चाललो आहे. इथून आपण चाललेलो आहे आणि इथं आपली अजून एक गाडी आलेली आहे आणि आपले आता मेंबर आलेले आहेत. आम्ही पनवेलला थांबलेलो ती गाडी इथं सर्व्हिसिंगला टाकण्यासाठी. तर आता इथून चाललो आहे आपण पुण्याला. पुण्यानंतर बघूया अजून कुठे जाऊ. तर आता बघूया तर काय असेल ते. गाईज आता आम्ही खोपोलीच्या पुढं आता मिसिंग लिंकला आता क्रॉस करू. आता मिसिंग लिंक आले थोडं बघू शकता. मिसिंग लिंक आता आपण क्रॉस करू. नवीन बनवलं आहे हा रोड गव्हर्नमेंटने आपल्या. आणि बघू शकता एकदम मस्त बनवलं आहे. तर गुड मॉर्निंग. तर आज आपण शिरूरमध्ये आहोत. म्हणजे कालचे काही फुटेज काढले नाही कारण आम्हाला लेट झालेला आणि मोबाईलची चार्जिंग पण डेट झालेली. तर आता आपण शिरूरला आहोत आणि आता इथून आता पुढे जाणार आहोत. आता बघू अजून काही साईड्स असतील. साईडचे मी काही व्हिडिओ काढले नाही पण आज तुम्हाला नक्की दाखवतो म्हणजे नक्की काम काय. मी म्हणजे दुपारचं जेवण झालं आणि आता एक साईड बघितली आणि आता आम्ही निघालो आहे. आणि प्रवीण भाई आपले गाडी चालवतात आहे फुल. आणि आपला एक भाऊ मागं झोपला आहे, लय दमला आहे. आता इथून आम्ही चाललो आहे केडगावला जिथे सकाळी आम्ही गेलेलो. तर आता बघू परत आता तिथेच चाललो आहे. आमच्या 2-3 फेऱ्या झाल्या तिथं. आता बघू तिथून अजून कुठे जाणार असं तर ते मग आपण नक्कीच दाखवूया. तर जस्ट आता आम्ही म्हणजे सगळे कामं झाले आपली. म्हणजे रजिस्टर ऑफिसला गेलेलो आपल्या. ते सगळं झालं आता. सगळं 7-12चं काम पण झालं. आणि आता आम्ही इथे थांबलो आहे. आता केडगावच्या पुढं एक स्टॉप आहे. इथून आता उद्या पुढे आम्ही बीडला जाणार आहे. तर हा बघू शकता हॉटेल आहे इथे आम्ही थांबलो आहे आता. जय मल्हार फॅमिली रेस्टॉरंट आतमध्ये सर्व काही आहे. तर आता बघू रूम्स पण कसे आहेत काय. तर आता भेटूया रूममध्ये. चला गाईज गुड मॉर्निंग. तर आज आपण आता इथून पुढं चाललो आहे. आता पुढं आपण निघणार आहे इथून म्हणजे शिरूरला काल होतो सकाळी आणि मग त्याच्यानंतर आपण केडगावला आलो. आणि आता आज आपण चाललो आहे इथून पुढे येरमाळा म्हणजे याच्या पुढे सोलापूरच्या साईडला चाललो, बीड साईडला. आता बघूया. आता थोड्याच वेळात आपली गाडी पण निघेल इथून. आणि आपले प्रवीण भाऊ आणि आपली गाडी आता निघेल थोड्याच वेळात. आणि बघू आता नाश्ता बिष्टा करायचा आहे. आता निघतो आहे आम्ही इथून हॉटेलमधून. आणि हा हॉटेल होता. हॉटेल बघू शकता जय मल्हार. मस्त हॉटेल होता. तर आता भेटूया. चला नाश्ता करायला. आता दुपारची वेळ चालते आणि आम्ही मस्त जेवलो पूर्ण. आणि बघू शकता इथं आपली गँग आता जेवून झाले आता सगळे मस्त. आणि इथं जेवलो मस्त जेवण होतं. हॉटेल निसर्ग प्युअर व्हेज. आणि मस्त जेवण झालं. आणि आता इथून आता आपण पुढे जाणार आहे. आता सोलापूर. आता इथून आम्ही सोलापूरला जाणार आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट लोकेशन काय सोलापूर अक्कलकोटला आता आम्ही जाऊ. आणि अक्कलकोटला तिथं आपण जाऊन आता साईड बघू, लँड बघू. आणि त्याच्यानंतर पुढे काय असेल ते आपण नक्की जाऊ. सकाळी दर्शन घेऊ. शिरूरचे डॉन पण हट्टेपणा किती गेला. मी पॉवर बँक चार्जिंगला लावली ना. लावली ना. मी तुला आता परत चार्जिंगला पॉवर बँक मिळणार लावली ना त्यांनी. हा रोड अशा रोडवर आता आमच्या इथे कामं आहेत. आता कंटिन्यू आम्ही 2-2.5 किलोमीटरपासून हाच रस्ता आहे आम्हाला. डांबरी नाही, पूर्ण एकदम मातीचा रस्ता आहे. असा गावठी कच्चा रस्ता आहे. आणि आता बघू अजून किती किलोमीटर आहे इथून. अजून एकदम एरोप्लेन मोडवरती. आणि रोहन एकदम आता एरोप्लेन मोडवर चालवतोय गाडी. आणि को पायलट इथं आपल्या बाजूला त्याचे
प्रवीण भाऊ त्याला रस्ता सांगतोय कसं काय, कुठं ब्रेक मारायचं, कुठं काय करायचंय. तर बघू आता रस्ता कुठं संपतोय. लागला आम्हाला RCCचा आणि आता मस्त गाडी. आता थोड्याच वेळात आता आम्ही आमच्या गुरववाडी जवळ आलो आहे. आता अक्कलकोटमध्ये, आता अक्कलकोटच्या मंदिरात पण जाऊ आम्ही. आणि आता गुरववाडी जवळ आहे आणि बघू शकता हा लँड एकदम पठार, पठारी एरिया आहे. आणि इथे आपले सगळे दमलेत, अर्धे झोपलेले, मस्त एक एक दीड दीड तासाचा नॅप घेतलेला आहे. आणि आपल्या प्रवीण भाऊने 2 तासाच्या तंगड्या वर करून घेतलेला आहे. आणि आता बघू थोड्याच वेळात पोहोचू आपण लँडवर आणि बघूया काय ते. आम्ही इथं आलेलो आणि इथे आता जी सोलरची आपली जमीन घ्यायची आहे आपल्याला, साईड एक्वर करायची आहे. त्यासाठी इथले गावकरी पण आहेत. आणि ह्या साईडला जागा ही इथून 100 एकर जमीन आहे. म्हणजे 100 एकरच्या जास्तीच आहे, पण आपल्याला 100 एकर प्लस पाहिजे, 200 एकरपर्यंत. आता बघू, आता इथे सगळं आता चाललं आहे काम. आणि बघू शकता एकदम शांत जागा आहे, अक्कलकोटमध्येच आहे हा. आणि बघू आता इथून अजून काय असेल. आणि या साईडला आपले पदाधिकारी, आपल्या टीममेट्स काम करत असताना आपण पाहू शकता. आपण इथून इलेक्ट्रिसिटीसाठी हे करणार आहे, सोलरसाठी. बघू शकता. आता बघू काय प्लॅन असेल याचा. आणि त्या साईडला पूर्ण ही जागा आपली म्हणजे घ्यायची आपल्याला, 100 एकर प्लस आहे. ती बघू शकता बागायती शेतीची माती, काळी माती. ही माती पाणी जास्त काळ टिकून ठेवते, अशी ही जमीन आहे. सुपीक कुठलाही पीक घेऊ शकता या जमिनीवर. तर बघू काय असेल इथे. जस्ट म्हणजे जेवण बिवून झालं आणि इथं तुळजापूरला थांबलो. आणि आता तुळजाभवानीचे आपण पाया पडायला आलो. तर रात्रीचे 2 वाजलेत तरी गर्दी बघू शकता. सुट्टीचे दिवस आहेत लहान मुलांचे, तर गर्दी असते रात्रीच्या वेळेस. आता बघू दर्शन किती टायमामध्ये होत आहे. तर आता इथं आपण रात्रीचे 2 वाजलेत आणि लाईन बघू शकता कमी आहे. तर तुम्ही पण म्हणजे रात्रीच्या टायमाला या, सकाळी जाम गर्दी असेल इथं. आता तरी कमी आहे. आणि आता थोड्याच वेळानं मी गाभाऱ्यात जाऊ मंदिरात, बघू आता. आणि इथं सगळे आता आपले टीममेट्स संघाचे, आपल्या कंपनीचे. मस्त दर्शन झालं एकदम. म्हणजे गाभाऱ्यामध्ये आपल्याला शूट करताना आलं, पण मस्त दर्शन झालं. आणि आता आपण जाऊया आपल्या घराच्या दिशेने, म्हणजे आपल्या हॉटेलवर. दर्शन मस्त झालं, बघू शकतो मंदिराचा परिसर. दर्शन एकदम मस्त झालं. आणि आत्ता पण खूप गर्दी आहे. रात्रीच्या आता अडीच वाजले वाटतं, आणि तरी गर्दी आहे. सकाळी याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी असते. आता जागा नसते, पाय ठेवायला तर जागाच नसते. मस्त दर्शन झालं. आम्ही खूप टाईम गाभाऱ्यातच बसलेलो, आम्हाला कोण काढत नव्हता. ती देवीचीच इच्छा असते. तर भेटू आता, चला उद्या सकाळीच भेटू. तर आज आपण इथे तुळजापूरच्या पुढे आलो, सोलापूरच्या म्हणजे कर्नाटक बॉर्डरच्या जवळ आलो इथं लँड करण्यासाठी. आणि इथे पवनचक्क्या पण आहेत. पवनचक्क्या बघू शकता इथे. पवनचक्क्या इथं खूप साऱ्या आहेत, म्हणजे पूर्ण पठारावर पसरलेल्या आहेत. आणि इथं आता लँड बघायला आलो. हा NAचा प्लॉट आहे. म्हणजे NAचा प्लॉट असतो तो जिथे ॲग्रिकल्चरसाठी तो म्हणजे रेस्ट्रिक्टेड केला जातो गव्हर्मेंटकडून. तर तोच प्लॉट आपण बघत असतो या एका दुसऱ्या कामासाठी. तर आता बघूया. आता इथे आलेत ते इथल्या एरियामधील सरपंच हे सर्व आलेत. आता बघू काय होतं. मी तुळजापूरवरून निघालो आहे. आणि आता मी इथून कुठं चाललो आहे आपण? धाराशिव करून आपण येरमाळ्याला चाललो आहे. इथं येरमाळ्याला आपली एक लँड आहे, ते बघणार आता. आणि बाजूला बघू शकता आपण पवनचक्क्या. आणि पवनचक्क्यात इथं फुल इलेक्ट्रिकचं एकदम नेक्स्ट लेवलचं काम आहे इथं पूर्ण, बघू शकता. आणि आता थोडाच म्हणजे 1 तास आहे इथून. 57 ते 58 किलोमीटर आहे आमचा डेलीचा प्रवास असतो. सकाळी निघतो आम्ही आणि रात्री 300 किलोमीटर तरी आम्ही क्लिअर करतो डेली, 3-4 साईड बघून.
हा आपल्यासोबत जो आहे जो काय कॉमेंटेटर कोण? नाव मोहन दीक्षित. जेव्हापासून आमच्या फील्ड मध्ये जॉईन झाले तर आम्ही 10 वाजता 11 वाजता रूम मधून नाहीतर आमचा टायमिंग असतो 7-8 वाजता निघायचा रूम वर. म्हणजे याचा दोष म्हणजे मला दिलेला आहे. खराब होतं त्रास होतो तुम्हाला. रात्रीचा विषय त्यांनी सांगितला नाही ते पण तुम्ही सांगा जरा. ते फोनवर बोलतात त्यामुळे रात्रीचा विषय हा खोल आहे. तर रात्रीचा विषय नाही घेतला तर नक्कीच प्रेक्षकांना पण आवडेल. पोटदुखीचा कार्यक्रम झालेला काल. मी जे काही खाल्लेलं मी तर ते सगळं मला पचलं नाही. तर त्याच्यामुळे थोडासा मला त्रास झालेला. तर मळमळ झालेली माझ्या पोटाला. आम्ही सर्व मित्रांनी मेडिसिन म्हणजे इथं साईड बघायला आलेलो आणि प्रवीण भाऊ आपल्याला सांगतात बिबट्या कसे पकडले त्यांनी. काय झालं बिबट्या पकडला तेव्हा? म्हणजे बिबट्या पकडलेला तुमच्या हातात काय म्हणजे चिखल होता काय म्हणून सुटला? थोडासा पुढे झालो मी हा. असा शेफ्टीकडून आलो. हा शेफ्टीला धरून असं फिरवणारच हा पण माझ्या हात चिखलाचे होते म्हणून निसटला. नाही तर त्याला कर 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 कर. असं असतं मग. फिरलेलं घरी. आता आम्ही रामलिंग मंदिर शिरूर इथे आलोय आणि आता आपण मंदिरामध्ये पाय पडायला चाललोय बघू शकता. आणि इथे श्रीरामांनी इथे बाणाने बाण मारलेला तर पाणी निघलेलं. तशी एक मागं विहीर पण आहे. आता आतमध्ये जाऊन बघू कसं आहे मंदिर. जसं इथे सांगण्यात आलं की इथे श्रीरामांनी इथं म्हणजे बाण मारलेला. तर ही विहीर इथे म्हणजे आपण बघू शकता रामायण काळातील. आणि त्याच्याच नावाने इथे पुढच्या दिशेने इथे मंदिर आहे शिरूरमध्ये. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप सुंदर ज्योतिर्लिंगाचं आपण म्हणजे दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. आता इथून पुढे निघूया बघू आता ते इथून कुठे जाणार आहेत. आता आपल्याला इथून रजा घेत आहेत. आपल्याला शिरूरचे डॉन शिरूरचे पुष्पाभाई आता आपल्याशी रजा. पोहोचले की फोन करा. ठीक आहे. आता आम्ही शिरूरवर निघणार आहे आणि सोलापूरला जाणार आहे. परत आम्हाला सोलापूरला जायचं आहे. आणि पुष्पाभाईंचे आता काय तुम्ही बोलाल की सोलापूरला आपण गेलेलो परत आपल्याला सोलापूरला जायचं आहे. सोलापूरला तर तुम्ही जावा आणि तसंच मुंबईला निघा आणि परत या. वेलकम टू शिरूर. ऑलवेज 24 hours. चला तुम्ही तर आपण परत एकदा सोलापूरला आलो आहे करमाळ्याला. आणि आता सबस्टेशनमध्ये बघू शकता इथं चेक करण्यासाठी आलो आहे. आपल्याला इथं कॅपॅसिटी इथे 33.11 मेगावॉटची कॅपॅसिटी आहे. आता बघू इथे काय करायचं आहे ते पुढे. आता जाऊया आपल्या रूममध्ये. इथं ऑपरेटर रूम आहे. तिथं संध्याकाळची वेळ आहे. एकदम सुंदर असं वातावरण आणि बघू शकता विहीर खूपच खोल आहे आणि खूपच मस्त गाव आहे. एकदम शांतता आणि कंटिन्यू पक्षी इथे ओरडतात आहे. तर साईड बघण्यासाठी आलेलो. एकदम सुंदर असं गाव. मस्त वाटलं इथे. एकदम शांतता आहे खूप. शकता सूर्य कसा ढगांच्या मागे लपलेला आहे. एकदम सुंदर असा हा सोलापूर. आता आम्ही पंढरपूरला चाललो. इथून पंढरपूरला आज आम्ही मुक्काम करणार आहे म्हणजे स्टे करणार आहे. बघू शकता हा काय वातावरण आहे एक नंबर. आता ही आपली लालपरी आणि हवा पण एकदम वेगळ्या लेवलवर चालू आहे. आलो आहे आपला पंढरपूरला. दर्शन आता आमचं झालेलं आहे. बघू शकता खूप गर्दी आहे. आता थोड्याच वेळात आता आम्ही निघूया आमच्या कामावर पण निघू. बघू चला आता आपण नवीन सबस्टेशनला आलो आहे आणि बघू आता इथं सबस्टेशनला 33 अकराचं आहे आणि त्याच्या बाजूला 132 kVचा पण आहे. तर आता इथे रेसिडेन्शियल प्लेस आहे. तर आता बघू इथे भेटते का आपल्याला.
शकतो. परत एकदा जिथं काल लोकेशनला आलेलो तिथं आता वरच्या साईडला चाललो आहे आता माळरानात, कारण इथे पुन्हा बागायत शेती आणि रस्ता बघू शकता हा. अशा रस्त्यांमधून आपल्याला जायला लागतंय. आता आपली गाडी मस्त आहे, म्हणजे तर हत्तीसारखी आपली गाडी आहे. असं बोलू नाही शकत, प्राण्यांबद्दल आपण नाही गाडीला नाव ठेवू शकत, पण आपली गाडी XUV आहे 700, तर त्याच्यामुळे आपल्याला जाता येतं आहे कुठं पण. तर आता बघूया, आता बघू इथून कसा रस्ता आहे. वळणी रस्ता आहे आता एकदम. आता रस्ता पण बघू शकता एकदम ॲडव्हेंचर आहे. इथे पूर्ण ही बाग बघू शकता आपली. ही शेत जमीन आहे, ही पूर्ण बागायती आहे. याच्यावर ऊस आहे, केळी, सफरचंद नाही सॉरी, ऊस, केळी आणि आता मगाशी पपई बघितले आणि डाळिंब बिळिंब. आणि इथं पक्षी बघू शकता. इथं पक्षी तर एवढे आहेत की काय आता तुम्हाला सांगू. आता बघा वळतात बघा ते उडणारे नाहीत वाटतं. लावरे लावणी नाही हा ते ह्याला काय म्हणतात त्याला. आपण एकदम असं सुंदर असं क्लायमेट आणि रस्ता पण म्हणजे आहे एकदम ठीक आहे. आता आपल्याला जागा शोधायची आहे तर आपल्याला एवढं तर करणं आहेच. आणि आता इथून सूर्याचं तुम्ही किरणं बघू शकता ढगांच्या मधून कशी बाहेर आलेत. एकदम वेगळाच जो आपण एस्थेटिक बघतो आपण रील्सला त्या प्रकारचंच एकदम वातावरण झालेलं आहे. आणि आता इथून आपण माणसं बघतात आहे आपल्याला इकडची. नवीन माणूस, मुंबईचा माणूस बघितल्यावर त्यांना पण थोडंसं वाटतं. इथं गुरे इथे आपण बघू शकता. गुरे घेऊन आलेले आहेत, बकरी आहे, शेळ्या, मेंढ्या सर्व काही आहे तिथं. तुला कॅनल आहे आणि या कॅनलमधूनच इथं पूर्ण पावसाळी पाणी भरून. आणि इथं जास्त करून बघायला गेलं तर इथं जास्त करून विहिरी आहेत. तर विहीर एवढं म्हणजे जास्त खोल आहेत की त्याचं पाणी इथं पूरक होतं शेतीला 12ही महिने. आणि इकडची जमीन जशी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, इथली काळी माती आहे तर काळी माती असल्यामुळे ती माती पाण्याला जास्त वेळ ती टिकून ठेवते. त्यामुळे इथं शेती एकदम चांगली होते आणि पीक पण जास्त इथं घेता येतं प्रत्येक एकरामागे. तर ह्या शेतीला बागायती शेती म्हणतात. तर आता आपण कॅनलवर आता बघू आता इथून कसं लोकेशन आहे काय. मुंबईच्या दिशेने निघत होतो आणि पहिला पाऊस या वर्षीचा सोलापूरमध्ये आपल्याला बघायला भेटला, म्हणजे मला आणि सोबत सतीशला देखील. तर आता आपण मुंबईला निघतोय. आपल्या साईट्स आपल्या झाल्या सगळ्या विजिट करून. आता बघूया पुढे काय असेल ते. आता पुढे आता थांबू आम्ही हॉटेलला पण थांबू जेवणासाठी थोडं. आता बघूया पुढे अजून काय असेल तर ते नक्कीच तुम्हाला अपडेट करेल.